इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 10, सुगंधी सृष्टी. लेखक आहेत ना. ग. गोरे. सर्वप्रथम लेखक ना. ग. गोरे यांची ओळख करून घेऊयात. यांचा जन्म 15 जून 1907 साली झाला. ते एक स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. नानासाहेब गोरे या नावाने ते विशेष परिचित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे या गावी जन्म. शिक्षण पुणे येथे BLLB पर्यंत झाले. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. 1930 महाराष्ट्र युथ लीगचे ते चिटणीस झाले. 1936 ते 1939 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेक वार तुरुंगवास भोगला. नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. समाजवादाचा ओनामा 1935 हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर 1942 पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहांच्या भिंती या नावाने 1945 प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्येकारी चित्रण त्यात आढळते. डाली 1956 हा त्यांचा ललित निबंध संग्रह. शंख आणि शिंपले 1957 त्यांच्या आठवणी आहेत. सीतेचे पोहे 1953 आणि गुलबशी 1962 त्यांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत. आव्हान आणि आवाहन 1963, ऐरणीवरील प्रश्न 1965 ह्या पुस्तकात त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासांच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य अनुवादापैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. बेडूकवाडी 1957 आणि चिमुताई घर बांधतात 1970 ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकात विश्वकुटुंबवाद, कम्युनिझम 1941 आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1958 यांचा समावेश होतो. मुरारीचे साळगाव 1954 हे त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकातून लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची व भाषणाची वैशिष्ट्ये. काही पाने, काही फुले, चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक यांचा मृत्यू 1993 साली झाला. ज्यांच्या सुगंधाविषयी बोलतो ती फुले. सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात? ही फुले लावताना किती जागा लागते? कोणत्या फुलांवर किती मेहनत घ्यावी लागते? याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आलेले आहे. फुले आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यांवर उधळतात. हे जणू फुलांचे दानच होय. या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवले आहे. आपल्या आयुष्यात फुलांना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या पाठातून सांगितले आहे. मग फुलं आपण कशासाठी वापरतो? तर एखादं शुभप्रसंग असेल, अभिनंदन करायचं असेल, सजावटीसाठी असेल किंवा देवाला वाहायचे असेल, यासाठी आपण फुलांचा उपयोग करतो. म्हणजे फुलांशिवाय आपले आयुष्य सुंदर होऊच शकत नाही. फुले काय करतात किंवा त्यांचे वैशिष्ट्य काय? तर आपले सर्वस्व दुसऱ्यांना देणे. ते स्वतःला आपल्याला दान करतात. यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, गुलाबाला फुलांचा राजा का म्हणत असावेत असे तुम्हाला वाटते? दुसरा आहे, कोणकोणत्या रंगांची गुलाबाची फुले तुम्ही पाहिली आहेत? तिसरं आहे, कोणत्या रंगाचे गुलाबाचे फूल तुम्हाला जास्त आवडते? सुरुवातीला पाठाचे वाचन करत आहे. त्याचे तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करायचे आहे. मी लहान होतो तेव्हा आमचे बिराड पुण्यात शनिवार पेठेत असे. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या
तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कुठून तरी मिळवून लावले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन ये. मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. तकतकीत पांढरी दिसू लागली. उत्कट आतूर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार हो बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली. अमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंधी पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालला होता. मी कुंडीशेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू. मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायलाही सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार. हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुल्लछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. मग मोगरा काय किंवा निशिगंध काय, स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबाप्रमाणे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिले नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही, नि अधिक झाले तरी सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की मग केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नव्हे, त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती. मी लहान होतो तेव्हा आमचे बिराड पुण्यास शनिवार पेठेत असे. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठून तरी मिळवून लावले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन ये. मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. तकतकीत पांढरी दिसू लागली. उत्कट आतूर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार हो बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली. अमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता. आता या ठिकाणी लेखक सांगत आहे की शनिवार पेठेत पुण्यामध्ये लेखकाचे घर होते. पुणे हे एक शहर आहे. शहरात आपल्या इकडे जशी रोपं झाडे लावायला जागा असते, परस असते, तशी पुण्या ठिकाणी अशी मोकळी जागा पाहायला मिळत नाही. त्यामुळे तेथे झाडे कुंडीमध्ये किंवा तेलाचा पत्र्याचा डबा कापून फुले लावली जातात. तसेच लेखकाने झाड लावले होते. ते होते मोगऱ्याचे कलम. कलम म्हणजे काय तर कलम म्हणजे एका झाडाची छाटलेली फांदी दुसऱ्या झाडाच्या फांदीवर एकजीव करणे. लेखकाने लावलेल्या मोगऱ्याच्या झाडाला एक सुंदर अशी कळी आली. लेखकाला याचा खूप आनंद झाला. आपण सुद्धा झाड लावले तर आपणही सारखे त्या झाडावर लक्ष ठेवतो, त्याची काळजी घेतो. फूल आले की अभिमान वाटतो. आपण सतत दुसऱ्यांना ते फूल दाखवतो. तसंच लेखकाला देखील विलक्षण आनंद झाला होता. हातभर म्हणजे झाडाची हातभर उंची होती त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. मोहरली म्हणजे बहरली, फुलली. आणि तेव्हापासून लेखक त्या कळीला सारखे पाहत होता.
ती कळी ज्याप्रमाणे मुगाचा दाणा असतो तेवढा त्याचा आकार होता. तसेच ती पोपटी रंगाची कळी होती. ती कळी वाढत वाढत टपोर म्हणजे गोल किंवा फुगलेली वाटोळी झाली होती. तसेच ती तकतकीत म्हणजे टवटवीत पांढरी दिसू लागली होती. उत्कट म्हणजे तीव्र, आतुर म्हणजे उत्सुक भासू लागली होती. फुले संध्याकाळपासून अंधार पडायला लागला की फुले उमलायला सुरुवात होते. 6च्या दरम्यान लेखकाच्या कुंडीतले फूल उमलायला सुरुवात झाली होती. हे त्याच्या आईने पाहिले. त्यामुळे ती म्हणाली, आज ती फुलणार बहुत करून म्हणजे खूप प्रमाणात. एक पाकळी बाजूला झाली अमळशाने म्हणजे जरा वेळाने. दुसरी पाकळी, मग तिसरी पाकळी बाजूला झाली म्हणजे जणू काही सुगंधी पेटी ठेवली आहे आणि तिचा खण म्हणजे कप्पा उघडत चालला आहे असे भासत होते. मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू. मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. निरुपाय म्हणजे उपाय किंवा इलाज नसणे याचा वाक्यात उपयोग सतत उपदेश करूनही मिलिंद ऐकत नव्हता तेव्हा काकांचा निरुपाय झाला. असेच लेखक कुंडीजवळ बसून होते कारण त्यांना पाकळ्या उमलताना पाहायचे होते. पण उपाय नसल्यामुळे कदाचित आई सतत जेवायला बोलवत असेल म्हणून लेखक जेवायला खाली जाऊन वर परत येईपर्यंत तो चमत्कार पूर्ण झाला होता. म्हणजे ते फूल पूर्ण उमलले होते आणि लेखकाला तो एक प्रकारचा चमत्कार झाल्यासारखे वाटले होते. मग तो विलक्षण आनंद लेखकाला वर्णन करता येत नव्हता. तुम्हाला सुद्धा पहा, एखादे सुंदर फूल दिसले की तुम्ही त्या फुलाचे फोटो काढता, व्हिडिओ शूटिंग करता. तसं लेखकाला खूप आनंद झाला होता. तो त्याला शब्दात व्यक्त करता येत नव्हता. लेखकाचा आनंद खूप वाढत होता. आनंदात अभिमानाची भर पडत होती. अभिमानाची यासाठी की ते झाड स्वतः लेखकाने लावले होते म्हणून. स्वतः लावल्यामुळे त्याला खूप आनंद होत होता. आनंदात अभिमानाची भर पडणे म्हणजे खूप आनंद होणे. याचा वाक्यात उपयोग असा करता येईल की रेश्माने स्वतः लिहिलेल्या निबंधाचा प्रथम क्रमांक आला हे ऐकून तिच्या आनंदात अभिमानाची साखर पडली. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे. शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर. रोज पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार. हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली आणि त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. या ठिकाणी लेखक सांगत आहेत की ज्याप्रमाणे मोगऱ्याचे झाड लावणे सोपे आहे तसेच निशिगंधाचेही झाडही लावायला सोपे आहे. तसेच ते दिसायला सुद्धा सुंदर असते. निशिगंधाची फुले रात्री फुलतात म्हणून या फुलांना निशिगंध म्हणतात. निशिगंधाचे रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागतात आणि फुलांचा रोज रात्री आनंद घ्यावा. तसेच हे फूल अगदी डौलदार असते. डौलदार म्हणजे ऐटदार. हिरव्यागार छडीवर म्हणजे हिरव्यागार लहान काठीवर ही फुले खोडापासून टोकापर्यंत ओळीने एक एक फुले फुललेली दिसतात आणि म्हणूनच निशिगंधाला गुलछडी असे नाव का पडले आहे हे कळते. या गटातील वनस्पतींना फांद्या नसतात. फुले खोड सदृश्य दांड्याच्या टोकावर येतात. दांड्यावर जास्तीत जास्त 30 फुले असतात. खालच्या भागातील फुले आधी उमलतात, नंतर वरची फुले उमलतात. मोगरा काय किंवा निशिगंध काय हे स्वभावाने लाजाळू नाहीत. या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की ही फुले आपला रंग, गंध, डौल हे कोणापासून लपवत नाहीत. आपले सारे वैभव चवड्यावर म्हणजे चवडा म्हणजे पावलाचा पुढचा भाग
म्हणजे जणू काही ही फुले उंच होऊन आपले सारे वैभव जगाला दाखवत आहे. त्यांचे वैभव कोणते? तर त्यांचा रंग, त्यांचा आकार, त्यांचा सुवास, त्यांचे सौंदर्य हे आपल्याकडे न ठेवता ते आपल्याला बहाल करतात. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही. नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नव्हे त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होते. या ठिकाणी लेखक सांगत आहे की मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधित म्हणजे सुवास चांगला वास देणारी फुले आहेत तसेच गुलाब पण आहे. पण ह्या स्वारी म्हणजे विशेष तालेवार व्यक्ती, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात. तसेच हा गुलाबसुद्धा विशेष फूल आहे. तसेच त्याचा रुबाब म्हणजे ऐट औरच म्हणजे वेगळीच असते. या गुलाबाचा ऐट काही वेगळाच असतो. सोपास्कार म्हणजे गुलाब लावण्यासाठी भरपूर कामे करावी लागतात. जसे मोगरा, निशिगंध लावायला जसा सोपा आहे तसे गुलाबाचे नाही. गुलाबाच्या रोपाला लावायला लागणारी जागा कशीही चालत नाही. म्हणजे हे गुलाबाचे झाड वाटेल तेथे येत नाही. तसेच त्याला पाणी प्रमाणातच घालावे लागते. त्याला पाणी कमी झाले किंवा जास्त झाले तरी त्याला सोसत नाही, सहन होत नाही. तसेच त्याला खतही वेळच्या वेळी द्यावे लागते. तसेच त्याचे मुळे मोकळी करावी लागतात. त्याचा हंगाम असेल तेव्हा त्याची छाटणी म्हणजे कापणी करावी लागते. त्याला अतिथंड हवा मानवत नाही. त्याला जर कीड लागली तर ती टिपून मारली पाहिजे. एवढी सगळी काळजी या गुलाबाच्या फुलाची घ्यावी लागते. सगळी काळजी घेतल्यानंतर राजश्री म्हणजे श्रीमान राजे म्हणजे हा राजा फुलतो आणि म्हणूनच कदाचित गुलाबाला फुलांचा राजा असे म्हणत असावे. हा गुलाब जेव्हा प्रसन्नपणे फुलू लागतो तेव्हा आपण केलेले श्रम विसरून जातो. सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. तसेच केलेल्या श्रमाचे सार्थक झाले किंवा श्रम भरून पावले असे वाटते. या ठिकाणी लेखक सांगत आहेत की या फुलाची ऐट काय वर्णावी. म्हणजे या फुलाच्या ऐटीचे काय वर्णन करावे. गुलाबाचे वेगवेगळे आकार, त्याचे विविध रंग, त्याचा गंध याला सीमा नाही. नंतर लेखक सांगत आहेत की मी माझ्या आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. हे काळसर गुलाब जणू एक प्रकारचे रेशमी वस्त्र असल्यासारखे भासते. म्हणजे त्याच्या पाकळ्या मऊ व रेशमासारख्या भासत होत्या आणि म्हणून त्यांनी काळा गुलाबाच्या फुलाला अजब चीज म्हणजे नवलाची वस्तू असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण मोगरा, निशिगंध, गुलाब या फुलाची माहिती घेतली.